शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्याचबरोबर विनंती करतो, आपण जर पहिल्यांदा बघत असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा. तुमचा कांदा विकला की नाही ते सुद्धा कळवा आणि तुमच्या कांद्याला तुमच्या तिकडे परिसरात काय भाव चालू आहे ते सुद्धा नक्कीच कळवा. मित्रांनो, कांद्याचे भाव सर्वच सांगतो त्या अगोदर नाफेड संदर्भात खरेदीच्या संदर्भात ताजी अपडेट आहे, ती अपडेट एकदा आपण बघूया. नाफेडकडे कांदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, 20% खरेदी. मित्रांनो, कांदा मार्केटमधील व्यापाऱ्यांशी स्पर्धा करीत असताना नाफेडकडे 2 महिन्यात केवळ 19,400 मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांनी दिलाय. व्यापाऱ्याकडे 2250 ते 2300 इतका सरासरी भाव कांद्याचा झाला असल्याने नाफेडने स्पर्धेत टिकण्यासाठी 2125 चा भाव जाहीर केला. मात्र तरी उद्दिष्टापैकी केवळ 20% कांदा खरेदी झाल्याने नाफेडचे वांदे झाले आहे. NCCFचे देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यांचेही कांदा खरेदी केंद्र ओस पडले आहे. 60 दिवसात 6 वेळा वाढवला भाव. मित्रांनो, नाफेडने कांदा दरात मागील 60 दिवसात 6 वेळा भाव वाढवला. 1230 वरून कांद्याचे दर थेट 2125 इतके टप्प्याटप्प्याने करण्यात आले. प्रत्येकी 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट नाफेड व NCCFला दिले. मात्र नाफेडने केवळ 19,400 मेट्रिक टन कांदा खरेदी केले आहे. एकूण 18 खरेदी केंद्र ओस आहे. मित्रांनो, 18 कांदा खरेदी केंद्र ओस पडले असून 30 जूनपर्यंत 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट असताना ते साध्य न झाल्याने खरेदीसाठी मुदतवाढ दिली. मात्र तरी देखील कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने चिंता वाढली आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना हे सांगायचे की सद्यस्थितीला शेतकऱ्यांनी नाफेडकडे कांदा शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे. आता आपण मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांदा गेला जाणून घेऊ. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक खाजगी बाजारात कांदा जास्तीत जास्त 3230 पर्यंत जाताना दिसत आहे. चंद्रपूर गजोड बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त कांदा 3600 पर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा या ठिकाणी जास्तीत जास्त 3200 म्हणजे 3200 पर्यंत चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा जवळपास 3000 पर्यंत कांद्याला भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती धाराशिव नंतर शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा या ठिकाणी बघा 3100 रुपये हा जास्तीत जास्त भाव शेवगावला सध्या सुरू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती शेवगावला 880 क्विंटल आवक झालेली आहे कांद्याची, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण बघूया. नागपूर येथे पांढरा कांदा 1700 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3000चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3550चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. हे वेगवेगळ्या बाजार समितीचे जास्तीत जास्त भाव आहे मित्रांनो, लक्षात घ्या. संगमनेर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3000चा भावाने कांदा खरेदी केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 3280 रुपये हा जास्तीत जास्त दर आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत नंतर भुसावळ उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 3000चा भाव जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.